नमस्कार सर्वांना. आज आपलं चाललं आहे मेथीची भाजी खुडायची. तर बघा म्हणे मग कशी उड्या मारते इकडं. तर मी अशी ताजी ताजी मस्त मेथीची भाजी खुडून घेते. सकाळी सकाळी मस्त भाजी आणि चपाती करता येते म्हणून मी नाश्त्याला वेगळं काही करत नाही. भाजी आणि पोळीच असते शक्यतो. तर हे बघा मस्त आता याला फुलं आलेली आहेत बरं का. तर कॅमेरा हा माझ्या नातूनी पकडलेला आहे आणि त्यानेच हा व्हिडिओ काढला आहे, त्यामुळं थोडंसं हलतो आहे. तर हे बघा असं मस्त याला फुलं पण आलेली आहे बरं का. निब्बर झाली ही भाजी, कारण मी फक्त शेंडे शेंडे खुडून घेते प्रत्येक वेळेला. असं 2-4 वेळेला भाजी करून झालेली आहे माझी. तर हे बघा ही आपली अशी भाजी हिरवीगार छान आणि ताजी ताजी खायला मिळते. हे बघा आता याला पुढच्या वेळेला बहुतेक शेंगा येतील. आता भरपूर फुलं आलेली आहेत आणि थोडी निब्बर पण झालेली आहे ही भाजी. हे बघा मी दुसरीकडे पण दुसऱ्या आळ्यामध्ये पण भाजी टाकलेली आहे. आता थोडी थोडीच आली आहे अगदी. तर हे बघा इकडे कांदा पण लावला आहे. अशी मस्त भाजी तोडली आहे मी. तर ही पूर्णपणे सेंद्रिय पद्धतीने मी भाजी बनवली म्हणजे वाढवलेली आहे. त्याला कसल्याही प्रकारचं म्हणजे खत वगैरे मी टाकत नाही. बघा ही नवीन भाजी आहे ही. अगदी थोडी थोडी उगवली आता छान आणि त्याच्या साईडलाच असे मस्त कांदे लावलेले आहेत. शक्यतो तर मी जेवढं काही घरी म्हणजे भाजीपाला केलेला आहे त्याला मी खत अजिबात घालत नाही, फवारणी करत नाही. जर कीड वगैरे असं वाटलं आपल्याला तर मग मी त्यात गोमूत्र पाण्यामध्ये मिक्स करून मग ते फवाऱ्यामध्ये भरून गोमूत्र मारते. म्हणजे मग त्याच्यावरची कीड वगैरे काय असेल तर निघून जाते. तर औषध अजिबात वापरत नाही. आमच्याकडं गावरान गाय आहे त्यामुळं मग मी गोमूत्राचाच वापर करते. तर इथं भाजी अशी स्वच्छ धुवून घेते मी. आधी निवडून घेतलेली आहे मी भाजी आणि मग खळखळ खळखळ 2-3 वेळेला धुवून घ्यायची. कारण तर रस्त्याच्या कडेला असल्यामुळं काय होतं भरपूर धूळ बसते याच्यावरती. तर खाली नुसती माती माती साठते. त्यामुळं मी 2-3 वेळेला अशी धुवून घेते ही भाजी. हे बघा. आणि हिरव्या भाज्या आपल्या आरोग्यासाठी चांगल्याच असतात. त्यामुळं रोज सकाळी जवळपास शक्यतो मी हिरवीच भाजी करते. मग ती पालक असेल किंवा तांदूळसा असेल किंवा मेथी असेल, असं वेगवेगळ्या हिरव्या भाज्या मी करण्याचा प्रयत्न करते बरं का. कारण जेव्हा आपल्याला शक्य आहे तेव्हा तेव्हा आपण हिरव्या भाज्या खाव्यात असं माझं म्हणजे ठरलेलं आहे. म्हणून मी ते करते भाज्या हिरव्या. हे बघा तर अजून 1-2-3 वेळेला धुते बघा मी. तर आपली अशी स्वच्छ धुवून झालेली आहे भाजी आणि आता ही मी थोडी थोडी कट करून घेणार आहे. म्हणजे मग काय होतं आपण खाताना ती दातामध्ये वगैरे असं अडकायची म्हणजे शक्यता राहत नाही. त्यामुळे बारीक कट करून घेते मी. पण जेव्हा आपण निवडतो धुवून घेतो त्यानंतर कट करते मी भाजी. तर इथं बाहेर फोडणीला ठेवलेलं आहे मी कढई. कढईमध्ये तेल गरम झालेलं आहे. तर त्याने कॅमेरा मला काही धरूच दिला नाही, त्यामुळं थोडंसं म्हणजे बाजूलाच धरला आहे त्यांनी. पूर्ण व्हिडिओ तयार झाल्यावर माझ्या लक्षात आलं की ह्यांनी कॅमेरा बाहेर बाजूला धरलेला आहे. तर याच्यामध्ये मी असं मस्त लसणाची पेस्ट टाकली आहे. हिरव्या भाज्यांना फक्त लसूण भरपूर असेल ना तर खूप मस्त लागतं. ह्याला काही विशेष करायची गरज पडत नाही. लसूण आणि हिरवी मिरची, तर माझ्याकडे तर मिरची पण नाही आहे, तर मी अगदी थोडीशी लाल तिखट वापरणार आहे आणि असा भरपूर लसूण घातलेला आहे. छान लसूण असा लालसर झाला आहे आणि त्याच्यामध्ये अशी स्वच्छ धुतलेली कापलेली अशी भाजी घालते मी. तर हे बघा एकदम ताजी ताजी भाजीचा तर स्वाद खूपच भारी लागतो. तर आता हे गावाकडं असल्यामुळे हे सगळं शक्य आहे. तर शहरामध्ये एवढी ताजी लगेच शेतातून आणलेली भाजी वगैरे असं काही मिळत नाही. तर अशी मस्त परतून घ्यायची खालीवरी आणि जेव्हा आपण हिरवी भाजी करत असू त्यावेळेला त्याच्यावरती झाकण ठेवायचं नाही. त्यात म्हणजे मेथीची भाजी आहे, कारण मग तो कडवटपणा उतरतो. त्यामुळं असंच उकळीच शिजून घ्यायची ती. अशी थोडीशी हळद टाकायची त्याच्यामध्ये आणि परतून घ्यायची. मी लसणामध्येच 2 मिरच्या टाकलेल्या होत्या, कारण मग माझा जो नातू आहे तो मग जर तिखट झालं तर तो खात नाही भाजी. त्यामुळे मग मी अगदी थोडंसं तिखट टाकलेलं आहे की त्याला सवय पण लागेल, म्हणून थोडंसं तिखट वापरते मी. आणि याच्यामध्ये कूट आणि डाळीचं पीठ वापरलं तरी खूप छान स्वाद येतो.
आणि नुसतं डाळीचं पीठ वापरलं तरी चालतं. तर इथं मी कूट टाकते. कधी कधी मी फक्त डाळीच्या पिठाची पण भाजी बनवते आणि कधी डाळीचं पीठ आणि कूट असं दोन्ही मिक्स पण करते. तीही खूप छान लागते. आता ही भाजी अगदी शेतातली तोडून लगेच करायला घेतलेली आहे, त्यामुळं हिला कूट वगैरे काही नसलं, फक्त मीठ आणि थोडीशी फोडणी असेल लसणाची, तरी अप्रतिम लागते भाजी ही. आणि त्याबरोबर ही भाकरीबरोबर असेल तर खूपच छान. पण आज मी काही भाकरी बनवलेली नाहीत, आज मी पोळी बनवते आणि पोळीबरोबरच वाढणार आहे मेथीची भाजी. कारण पोरांना आता आजकाल भाकरी खूपशा खाव्याच्या वाटत नाहीत. ते बघा आपली अशी भाजी मस्त अशी वाफलायला लागली. तर अशीच थोडा वेळ हलवत राहायचं, म्हणजे आपोआप शिजते ही. आणि शिजवण्याचं कारण पण आता जरा ती तोडून काय झालेली थोडीशी निब्बर झाली आहे, त्यामुळे मग शिजवते मी ही भाजी. अशी टम्म फुगलेली पोळी, मेथीची भाजी आणि अशी बासुंदी तयार केली आहे मी थोडीशी. तर या जेवायला.